नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव कायद्याचे व्हिजन सोप्या भाषेत देणारे चॅनल कायदा व्हिजन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। एकाने मला असा प्रश्न विचारला होता की माझे लग्न होऊन 2 वर्ष झाले आहेत, मुलं बाळ नाही, 6 महिने पत्नी नांदली, विनाकारण माहेरी गेल्यावर परत नांदायला आली नाही। परस्पर माझे संमती न घेता, मला न विचारात घेता दुसरे लग्न केले आहे। मला चांगले नांदवायची खूप मनापासून इच्छा आहे, तर ती नांदण्यासाठी येईल का? मला कायद्याने न्याय मिळेल का? माझी पत्नी वापस येईल का? तिला शिक्षा होईल का? ह्या विचारलेल्या प्रश्नाबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। घटस्फोट न घेता पत्नीने दुसरं लग्न केले आहे, त्याचे पुरावे मिळत नाहीत, पोलिसांकडे गेलं तर तक्रार पोलीस घेत नाहीत, मग आता मी काय करू? या प्रश्नाचे उत्तर आपण आता शोधण्याचा प्रयत्न करू। तसं म्हणाल तर पत्नीने दुसरे लग्न करणे ही बाब नामुष्कीची बाब आहे। एक तर शारीरिक, आर्थिक, मानसिक कमजोरी किंवा जाच छळ असल्याशिवाय अशी होणार नाही। अशी घटना घडणे म्हणजे फार मोठी शोकांतिका आहे। सर्वप्रथम पहिला विवाह केला असताना दुसरा विवाह केला आहे हे सिद्ध करावे लागेल। मग पत्नीने केलेला असो की पतीने केलेला असो, तसं काहीतरी पुरावा लागेल। दुसरा विवाह करणारा कोणताही पुरावा कधीही उघडे ठेवत नाही, जेणेकरून ते लवकरात लवकर उपलब्ध होईल। हिंदू विवाह कायदा कलम 5 ह्या कायद्यानुसार प्रत्येक विवाह हा जोडीदारापैकी दोघांचेही पूर्वी लग्न झालेले नसावे। दोघांपैकी एखाद्याचे लग्न जर झालेले आहे तर पहिल्या लग्नाचे घटस्फोट असावा, किंवा अगोदर लग्न झालेले आहे परंतु दोघांपैकी एक मयत झालेला आहे तर त्याचा मयत प्रमाणपत्राचा पुरावा जोडणे आवश्यक आहे। दुसरे लग्न सिद्ध करण्यासाठी लग्न पुरावा, फोटो, लग्नपत्रिका तसा काहीतरी पुरावा दुसऱ्यांदा लग्न झाले आहे हे सिद्ध करणे कायद्याच्या दृष्टीने अत्यंत कठीण गोष्टी आहेत। दुसरे लग्न हे कायद्याला अमान्य आहेच, परंतु पोलीस स्टेशनमध्ये दुसरे लग्न केले असल्याची तक्रार करण्यासाठी गेल्यावर अशा गुन्ह्यात पोलिसांना तक्रार घेण्याचे अधिकार नाहीत। तशी तक्रार पोलीस घेऊ शकत नाहीत। तशी तक्रार कोर्टात दाखल करावी लागते, तेही दुसरे लग्न केले आहे हे कोर्टात सिद्ध करण्यासाठी पुरावे असणे आवश्यक आहे। पीडित व्यक्ती थेट कोर्टात चांगल्या वकिलाच्या माध्यमातून केस दाखल करू शकतो। यात प्रामुख्याने या गोष्टी सिद्ध करणे कठीण जरी असले तरीही सिद्ध करणे आवश्यक आहे। साधी गोष्ट अशी आहे की जर कोणी आपल्यासोबत राहण्यास तयार नसेल तर त्या व्यक्तीला सोडून द्यावे। इतर कायदेशीर उपाय जसे की घटस्फोट घ्या आणि अशा नात्यापासून दूर कधीही राहणे चांगले राहील। नवीन जीवनाची नवीन सुरुवात करा। आयुष्य पूर्वीपेक्षा फार सुंदर आहे। कर्माला त्या कर्माचे कार्य करू द्या। कर्म कोणालाही सोडणार नाही। कर्माच्या तावडीतून निसर्ग आणि देवदेवताही सुटलेले नाहीत। जर कोणी तुम्हाला विनाकारण दुखावले असेल आणि जर तुम्ही खरोखरच चांगल्या हृदयाचे व्यक्ती असाल तर प्रतीक्षा करा, तुम्हाला कर्माचा स्वयंचलित न्याय पाहण्याचे भाग्य मिळेल। आता आपण कायदेशीर बाबी पाहू। हिंदू विवाह कायद्याच्या कलम 17 नुसार द्विविवाह करण्याबाबत सांगते। याबाबत असे घडले असेल तर भादवी कलम 460 च्या कलम 494, 495 च्या तरतुदी लागू होतात असं स्पष्ट नमूद आहे। कलम 494 काय आहे ते पाहूया। पहिली पत्नी पतीकडे सद्यस्थितीत नांदायला आहे, परंतु तिची संमती न घेता दुसरे पतीने लग्न केले असल्यास, किंवा पत्नीने पहिले लग्न करून सुद्धा माहेरी जाऊन पहिल्या पतीकडे नांदावयास न जाता पतीची परस्पर संमती न घेता, घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले असेल तर, किंवा पती किंवा पत्नी हयात असताना, जिवंत असताना जो कोणी विवाह करील किंवा विवाह अशा पत्नीचा जिवंतपणी झाला आहे, या कारणामुळे पतीला किंवा पत्नीला ज्याने दुसरा विवाह केलाय त्याला 7 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकेल, इतक्या मुदतीची किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते। ही माहिती लपवली असेल तर 495 या कलमानुसार 10 वर्षापर्यंत किंवा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात। सीआरपीसी कलम 498 नुसार बहुपत्नीत्वाची तक्रार माननीय न्यायालयात दाखल करता येते। सीआरपीसी कलम 198 नुसार बहुपत्नीत्वाची तक्रार माननीय न्यायालयात दाखल करता येते। सीआरपीसी कलम 198 ए नुसार अपराध सिद्ध झाल्याचा दाखल कोर्टात दाखला केल्याशिवाय, न्यायालय कोर्टात दिल्याशिवाय, तक्रार केल्याशिवाय कोर्ट दाद देणार नाही, मागितल्याशिवाय दाद देणार नाही, पीडित महिलेला न्याय मिळणार नाही हे स्पष्ट नमूद या कलमानुसार आहे। तर हा होता घटस्फोट न घेता पत्नीने दुसरं लग्न केलं आहे, पोलिसाकडे गेलं तर पोलीस तक्रार घेत नाहीत, मग आता मी काय करू? या मला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराचा व्हिडिओ, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। जर आपण केलेल्या चांगल्या कमेंट मला वाटल्या तर मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेल। अजूनही तुमचा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।